नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे संडे आणि संडे स्पेशल ब्रेकफास्ट आज आपण करणार आहोत, म्हणजे सगळ्यांची स्पेशल आवडती पावभाजी. आपल्या पावभाजीला लागणारे साहित्य आहे आणि हे साहित्य तुम्हाला मम्मी सांगणार आहे काय काय आहे ते. फ्लॉवर, बटाटा, बीट, सिमला मिरची, टॅमॅटो, वटाणा, लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, मीठ, कसुरी मेथी, कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, बटर, तेल. कुकरमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं. थोडं सगळं तेल गरम झाल्यानंतर फ्लॉवर, सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. थोडा टॅमॅटो शिजताना मटर, भाज्या शिजताना थोडी मिरची पावडर, थोडा पावभाजी मसाला आणि थोडं मीठ घालून घ्यायचं. अंदाजे भाजी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या द्यायच्या. कुकर थंड झाल्यावर सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या. आता आपल्या भाज्या छान स्मॅश झाले. आता गॅसवर कढई ठेवूया. कढई तापली की अंदाजे 4 चमचे तेल घालूया. तेल तापलं की 2 चमचे बटर, बाय द वे मित्रांनो, हा होममेड बटर आहे. ह्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवूयात आणि युट्यूबवर टाकूयात. तुम्ही रेडीमेड बटर, तूप ते सगळं टाकू शकता, खरं हा आम्ही होममेड बटर वापरलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकूया. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा भाजत आल्यावर त्यामध्ये सिमला मिरची घालून द्यायची. असं केल्याने सिमला मिरचीचा उग्र वास कमी होतो आणि पावभाजीला एक वेगळी चव येते. सिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये टॅमॅटो, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची. पावभाजी मसाला, त्यात थोडा पावभाजी मसाला ठेवायचा. मीठ, थोडी कोथिंबीर, हे सगळं छान परतून घ्यायचं. हे सगळं शिजत आलं की चांगलं मॅश करून घ्यायचं. याला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण स्मॅश केलेली भाजी मिक्स करून घ्यायची. सुरुवातीला पावभाजीची कन्सिस्टन्सी इतकी पातळ ठेवा, कारण भाजी जशी शिजत येईल तशी घट्ट दाटसर होते. भाजीला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी, थोडी कोथिंबीर, पावभाजी मसाला व बटर घालून घ्यायचं. आपली पावभाजी आता शिजत आहे, तोपर्यंत मसाला पाव आपण तयार करून घेऊयात. बटर, मिरची पावडर, थोडा पावभाजी मसाला, भाजीतली थोडी भाजी, कोथिंबीर,
मस्त असे दोन्ही करून पाव शेकून द्यायचे, भाजून घ्यायचे. तयार आहे आपली पावभाजी. सो आपली पावभाजी मस्त तयार झालेली आहे. चला तर टेस्ट करूयात. आधी मस्त लिंबू पिळून घेतो, मग त्यावरती हा मस्त असा कांदा, मस्त गमगमाट सुटलाय पावभाजीला. एक नंबर आणली पावभाजी. तुम्हाला असं तर कळणार नाही टेस्ट माझी. सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी बघा, आपल्या घरी पावभाजी नक्की ट्राय करा. कमेंट मध्ये सांगा कशी झाली ते, आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये.